श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। युग वासिष्ठ दिवस क्रमांक 160। वसिष्ठ मुनी पुढे म्हणाले, स्वप्नामध्ये मी स्थूल देह नसून माझा देह काल्पनिक आहे अशी स्मृती उत्पन्न झाली असता तो देह आकाशात संचार करण्यास समर्थ होतो. अशी स्थिती योगी जनांच्या देहाची जिवंतपणी असते. दोरीवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे स्थूल देह ही केवळ एक भ्रांती आहे. मग असा देह नष्ट झाला तरी त्यात काय बिघडले, आणि तो उत्पन्न झाल्यासारखा वाटला तरी वास्तविक पाहता काय उत्पन्न झाले म्हणायचे. म्हणूनच या देहाबद्दल हर्षविषाद बाळगणे हा केवळ मूर्खपणा आहे. राम म्हणाला, आपले म्हणणे मला पटले, पण पद्मराजाच्या अंतःपुरातील लीलेच्या अंगी सत्य संकल्प असल्यामुळे आपण लोकांना दिसावे असा संकल्प तिने केला असता तसे होणे शक्य आहे. पण तसे झाल्यास तेथील लोकांना दोन लीला दिसू लागतील आणि त्यांच्या मनात अनेक संशय निर्माण होतील. वसिष्ठ म्हणाले, ही लीला पद्मराजाची राणी असून दुःखी कष्टी आहे आणि दुसरी तिची मैत्रीण आहे असे लोकांना वाटेल. ही दुसरी लीला कोण असे त्यांच्या मनात येणार नाही, कारण अविवेकी लोक ज्ञानाच्या बाबतीत पशूंप्रमाणे असतात. जसे पदार्थ त्यांच्या दृष्टीस पडतात त्याला अनुरूप अशा भावनाच त्यांच्या मनात निर्माण होतात. त्यांची विचारशक्ती शून्यवत असते. स्थूल देहाशी तादात्म्य वृत्तीने राहणारे मूढजन विषय वासनेत गुरफटून गेल्यामुळे सूक्ष्म विचार करण्यास असमर्थ असतात. सारासार विचार करणाऱ्या लोकांची स्थिती वेगळी असते. स्वप्नातील देह जाग येताच कोठे गेला हे ज्याप्रमाणे समजत नाही, त्याप्रमाणे विचारी मनुष्याच्या ठिकाणी हळूहळू स्वरूपाविषयी जागृती उत्पन्न झाल्याने त्याची स्थूल देहाविषयीची आत्मीयता नष्ट होते. स्थूल देह सत्य वाटल्याने निर्माण होणारा संदेह त्याच्या मनात निर्माण होतच नाही. राम म्हणाला, स्वप्नात जर एक मोठा पर्वत दिसत असला तर जाग आल्यावर तो पर्वत जातो तरी कोठे. वसिष्ठ म्हणाले, वायूचा स्पंद जसा वायूमध्ये लीन होतो त्याप्रमाणे स्वप्न किंवा मनोराज्यामधील पदार्थ ज्या जीव संवेदेपासून उत्पन्न होतात तिच्यामध्ये लीन होऊन राहतात. जागृती किंवा स्वप्न या अवस्थांमध्ये संविदेवर पडलेल्या अज्ञानाच्या आवरणातून ज्या कल्पना उत्पन्न होतात त्या सर्व संविदेमध्येच लीन होतात. स्वप्नात जे पदार्थ भासमान होतात ते सर्व म्हणजे जीवसंविदेचा विलासच होय. जीवसंविदेचे हे स्फुरण बंद पडले म्हणजे ती संविद आपल्या अज्ञानरूपी उपादान कारणात लीन होते. ज्याप्रमाणे द्रव्यत्व आणि पाणी व वायूचा स्पंद आणि वायू यांच्यात द्वैत मानता येत नाही, त्याप्रमाणे संविद आणि स्वप्नातील पदार्थ यांच्यात भिन्नता आहे असे म्हणता येत नाही. त्यांच्यात भिन्नता आहे असे वाटणे म्हणजे संस्कृती वा अज्ञान होय. या संसाराची उत्पत्ती अशा मिथ्या ज्ञानामुळेच होते. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.